मित्रांनो, कालवं म्हटल्यानंतर कोकणवासियांच्या काळजाजवळचा प्रश्न. आमच्याकडे कशा प्रकारे कालवं बनवतात हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. कढीपत्ता घातला तरी चालतो किंवा नाही घातला तरी सुद्धा चालतो. त्यानंतर टोमॅटो घ्यायचा, त्यामध्ये कांदा घ्यायचा आणि लसूण. त्यानंतर धना पावडर, हळद आणि मसाला जो आपण घरी बनवतो हे मी मिक्स केलेलं आहे. तर हे याच्यामध्ये घालायचं. हे घातल्याच्या नंतर व्यवस्थित थोडं मंद आचेवरती आपल्याला हे सर्व करायचं. तर मित्रांनो, यानंतर याच्यामध्ये आपल्याला कालवं घालावायची आहेत. तर ही आहेत कालवं. कालवांचे दोन प्रकार पडतात. एक असतात पीठ कालवं आणि हे पान कालवं. तर पान कालवामध्ये हा जो पांढरा पोर्शन आहे ना, कालवांचा जो पांढरा पोर्शन आहे ना तो कमी असतो आणि हे बाकीचा जो पोर्शन आहे ना तो जास्त असतो. आणि पीठ कालवामध्ये आहे ना पांढरा पोर्शन जास्त असतो आणि हा पोर्शन कमी असतो. म्हणजे हा जो पांढरा पोर्शन आहे ना तो जास्त असतो आणि हा जो वरचा पोर्शन आहे ना तो कमी असतो. तर हे आपल्याला घालायचं आहे. आणि हे जे पाणी आहे ना तर ते आपण ज्या वेळेला कालवं ज्या वेळेला घेऊन येतो किंवा जर का तुम्ही डायरेक्ट विकत घेत असाल तर त्याबरोबर तुम्हाला मिळत असेल तर ते पाणी त्यामध्ये घालायचं आहे. कारण ते त्याच्या कालवाच्या आतलं पाणी असतं आणि ते एकदम कालवाला आणखीन चविष्ट करून ठेवतं. आणि एक विशेष बाब म्हटल्यानंतर तर त्यामध्ये तुम्हाला अजिबात मीठ घालायचं नाही आहे. कारण हे जे पाणी आपण घालतो त्याच्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याने कालवाची जी काही चव आहे ती आणखीन द्विगुणित बनवतं. तर अशा प्रकारे आता यांना वाफेवरती ठेवायची. आम्ही ऑलरेडी उकडून घेतली होती त्याच्यामुळे जास्त म्हणजे वेळ ठेवणार नाही. 5 मिनटं तरी पण ठेवणार वाफेवरती. आणि नंतर मग आपल्या खाण्यासाठी रेडी. तर हे पाहू शकता. तर मित्रांनो, ही होती आजची कालवांची रेसिपी. तुमच्याकडे अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने कालवं बनवतात का हे नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग, धन्यवाद.